वणी भूखंड प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे अधिकार महसूल कायद्यानुसारच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई न करण्याच्या आदेशाने उठले होते वादंग। वणी तालुक्यातील वडगाव धंदीर येथील भूखंड प्रकरणात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विरोधात कारवाई संदर्भात देण्यात आलेल्या आदेशावरून विविध स्तरात चर्चा सुरू असताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 158 मुळे संबंधित अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आदेश देण्याचा अधिकार असल्याचे समोर येत आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 158 मध्ये महसूल अभिलेख, फेरफार नोंदी, 7/12 उतारे किंवा नोंदवहीतील नोंदी संदर्भात शासन अथवा महसूल अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विशेष संरक्षण देण्यात आले आहे। या कलमानुसार अभिलेखात नोंद घेणे, नोंद काढून टाकणे किंवा त्यात सुधारणा करण्यासंबंधी राज्य शासन किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणताही दावा दाखल करता येत नाही। यामुळे महसूल नोंदी व फेरफार प्रक्रियेसंदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा इतर महसूल अधिकाऱ्यांना प्रशासकीय स्वरूपाचे आदेश देण्याचे अधिकार कायद्याने बहाल करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे। महसूल अभिलेखाबाबत निर्णय घेणे ही महसूल प्रशासनाची वैधानिक प्रक्रिया असून त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देखील देण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या सतीश केराम यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेध येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वडगाव भूखंड प्रकरणात महसूल विभागाच्या आदेशानुसार निर्माण झालेल्या चर्चेनंतर आता कलम 158 पुन्हा चर्चेत आले असून महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांच्या मर्यादा व वैधानिक अधिकार याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू झाली आहे। कायदे तज्ज्ञांच्या मते महसूल अभिलेखांशी संबंधित प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे असतो आणि तो अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत संरक्षित स्वरूपाचा मानला जातो। DB9 मराठी टीव्ही वणी।